नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधी आणि न्याय विभाग यांच्याकडून जी नवीन मेगा भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये विस्तारित माहिती या भरतीबद्दल पाहूयात. इथे पाहू शकता जे शासन निर्णय आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची म्हणजे 2863 जागा आहेत. त्याच्याबरोबर त्यांच्या सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची म्हणजेच 11,064 जागांची आणि त्याचबरोबर नवीन पदांची बाह्य यंत्रणेद्वारे 5,803 इतके जी जागा आहेत या जागांची जी भरती आहे ती केली जाणार आहे. याबद्दलचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. याबद्दलची विस्तारित माहिती पाहू शकता. याच्या जाहिरातीमध्ये हे जे शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. राज्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, त्याचबरोबर संवर्गातील न्यायिक अधिकाऱ्यांची नवीन 2863 नियमित पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी वृद्धांची 11,064 नियमित पदे निर्माण करण्यास व 5,803 मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्यास संबंधित न्यायालय सुरू होण्याच्या दिनांकापासून या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे. इथं पाहू शकता न्यायिक अधिकाऱ्यांची संवर्गनिहाय नियमित पदांचा तपशील जो आहे याच्यामध्ये आहे जिल्हा न्यायाधीश यासाठी एकूण 564 जागांची आवश्यकता आहे, पदसंख्या आहे. त्याचबरोबर जिल्हा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरासाठी आहेत 652. त्याच्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरासाठी 1864 आहेत, म्हणजे एकूण 2863 इतकी जी पदसंख्या आहे ह्या पहिल्या पदासाठीची आहे न्यायिक अधिकाऱ्यांची. त्यानंतर दुसरं जे आहे जिल्हा मुंबई नगर दिवाणी मुंबई लघुवाद कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी लागणाऱ्या सहाय्यभूत कर्मचारी वृद्धांच्या नियमित पदांचा तपशील. याच्यामध्ये सहाय्यक जे कर्मचारी वृद्ध असतात त्यांच्यासाठी जे आहे इथं पाहू शकता 32 जिल्हा न्यायालयातील आहेत हे तपशील आहे. याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक आहे याच्यासाठी 329 जागा आहेत. लघुलेखक ग्रेड 1मध्ये 329 आहेत. त्याचबरोबर कनिष्ठ लिपिकसाठी 658 असे एकूण मिळून जवळजवळ 1316 याच्यामध्ये जागा आहेत, पदसंख्या आहे. त्याच्यानंतर मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयातील दिंडोशी या विभागामध्ये शिरस्तेदार हे पद आहे 118 जागांसाठीचं. त्याच्यानंतर लघुलेखक ग्रेड 1 आहे 118 जागा. दुभाषी जी आहे त्यासाठी 118 जागा आहेत. त्याच्यानंतर लिपिक टंकलेखकसाठी एकूण 118 आहेत. याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे आहेत 472 जागा आहेत. ह्या जागा ज्या आहेत मुंबई नगर दिवाणी सत्र न्यायालयासाठी आहेत. त्याचबरोबर पुढे मुंबई लघुवाद न्यायालयासाठी पाहू शकता. इथे लघुलेखक ग्रेड 1साठी 3 आहेत जागा, न्यायलिपिकसाठी 3, त्याचबरोबर अनुवाद व दुभाषीसाठी 3 आहेत, लिपिक टंकलेखकसाठी 3 जागा आहेत. त्याच्यानंतर शेवटचं जे चौथं जे आहे कौटुंबिक न्यायालयातील विभागासाठीच्या जागा ज्या पाहू शकता विवाह संदेशक आहे याच्यासाठी 154 जागा आहेत. त्याच्यानंतर लघुलेखक ग्रेड 1 77, शिरस्तेदार मुंबईसाठी 25, शिरस्तेदार मुंबई वगळून एकूण 52 आहेत. सहाय्यक शिरस्तेदार साठी 77 आहेत. अभिसाक्ष लेखनिकसाठी 77, त्याचबरोबर लिपिकसाठी 77 आहेत आणि बेलिफसाठी 77 अशा एकूण 616 या टोटल मिळून झाल्या 2416 जागा. इथे पाहू शकता 1 ते 4मध्ये 6 जागा आहेत, 2416 जागा झाल्या. त्याच्यानंतर जिल्हा मुंबई नगर दिवाणी मुंबई लघुवाद व कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी मनुष्यबळाच्या मर्यादेत बाह्य यंत्रणेद्वारे ज्या जागा घ्यायच्या सेवा आहेत त्याच्याबद्दलच्या जागा पाहू शकता. 32 जिल्हा न्यायालयातील आहेत, एकूण 658 आहेत जागा. त्याच्यानंतर मुंबई नगर व दिवाणी सत्र न्यायालयासाठी 236 आहेत. मुंबई लघुवाद न्यायालयातीलसाठी 6 आणि कौटुंबिक न्यायालयातीलसाठी एकूण 231 असे बहुउद्देशीय गट कर्मचारी शिपाई याच्यासाठी 1131 या जागा आहेत. त्याच्यानंतर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर महानगर दंडाधिकारी व मुंबई लघुवाद न्यायालय यांच्यासाठी लागणाऱ्या सहाय्यभूत कर्मचारी वृद्धांचा तपशील आहे. याच्यामध्ये 32 जिल्हा न्यायालयातील आहेत. वरिष्ठ लिपिक आहे, लघुलेखक ग्रेड 2 आहे, कनिष्ठ लिपिक आहे याच्यासाठी 378 असे एकूण 1512 जागा आहेत. मुंबई महानगर दंडाधिकारी कार्यालयातील एकूण जवळजवळ 1976 जागा एकूण आहेत. न्यायलिपिक दुभाषी लघुलेखक ग्रेड 2 वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक यासाठी. त्याच्यानंतर
पुढे परत मुंबई लगोवात न्यायालयातील जागा देण्यात आलेल्या आहेत. याच्या एकूण 108 आहेत. अशा सगळे मिळून जवळजवळ 3,596 या जागा आहेत. तर याच पद्धतीने जी शासन निर्णय आहेत, शासन निर्णयामध्ये विस्तारित माहिती सगळ्या जागांची इथे पाहू शकता. 32 जिल्हा न्यायालयातील बहुउद्देशीय गड्ड कर्मचारी शिपाईसाठी 368 जागा आहेत. तर जिल्हा न्यायालयासाठीची जी भरती आहे विधी व न्याय विभागातील हायकोर्टसाठीची एक जवळजवळ 18,000 जागा आहेत याच्यासाठीच्या. यासाठी होणारा खर्च संबंधित न्यायालयाच्या लेखाशीर्षाखाली टाकण्यात यावा. म्हणजे शासन निर्णय जो जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर लवकरच याच्याबद्दलची अधिकृत जी जाहिरात आहे ती जाहीर केली जाईल. ते पाहू शकता. सदर पद निर्मितीस खालील अटींच्या राहून मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे हे सदर पदांचा 3 वर्षाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर हे त्याचे पूर्ण जे डिटेल आहेत शासन निर्णयामध्ये कशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवायची आहे याच्याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. आणि जे शासन निर्णय आहे याच्यामध्येच लवकरच जी भरतीची जी जाहिरात आहे, नोटिफिकेशन आहे, ऑफिशियल नोटिफिकेशन प्रत्येक विभागानुसार वेगवेगळं असे नोटिफिकेशन जाहीर केले जातील. त्याच्यासाठी ही पदे जी आहे ती पदे असणार आहेत आणि त्यानुसारच ते जागा भरल्या जाणार आहेत. त्यानुसार जी भरती आहे लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्याचबरोबर भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती, प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही डायरेक्टली लिंक जे आहेत ह्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत, चेक केले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे त्या भरतीसाठी लवकरच जाहिरात दिली जाणार आहे. धन्यवाद.